तुझा प्रश्न असा आहे की धर्म, अर्थ, मोक्ष, काम, मोक्ष याचा नेमका अर्थ काय असा लावू शकतो आपण? वरवरचा अर्थ तुला काय लावता येईल? म्हणजे या 4 गोष्टीचं पालन केलं पाहिजे सर पूर्ण जीवनमध्ये असं. धर्म जे आहे, आता याच्यात 2 प्रकारचा विचार तू करू शकतो. धर्म जे आपण आत्ता म्हणत आहे हिंदू, मुस्लिम असं धर्म त्याचं काही अपेक्षित नाही त्याला. ठीक आहे. धर्म म्हणजे स्वधर्म, स्वकर्तव्य. स्वतःला जे नियत काम दिलेलं आहे ते निसर्गानुकूल विचार करून करणं. ठीक आहे. म्हणजे आता इतर तुमचे जे मोह वगैरे आहे याच्यापासून त्याला दूर ठेवायचं आणि स्वधर्मात लीन व्हायचं. तुला काहीही काम असो तुझं, जे काम तुझं आहे ते निसर्गानुकूल पद्धतीने, समाजाचा विचार पहिले, आपण अर्थार्जन पहिले विचार करतो. आता सध्या काम करण्याची ही कशी आहे, पद्धत कशी आहे की आपण त्याचा विचार करतो की माझं घर चाललं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण काय विचार करतो, जसं आपण आपल्या समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांकडे जर ऑब्झर्व केलं तर एक मध्यमवर्गीय माणूस, एक गरीब घरचे व्यक्ती किंवा त्याच्यापेक्षा फक्त जीवन आचरण करत आहेत असे लोक, किंवा मला सकाळचं जेवण मिळालं पाहिजे आणि संध्याकाळचं जेवण मिळालं पाहिजे, त्यांची ओढ कुठपर्यंत आहे तिथपर्यंतच आहे. मग त्याच्यापेक्षा थोडासा तो कमवता राहायला लागला की त्याला काय वाटतंय की मी 2 पैसे बाजूला ठेवू शकलो पाहिजे, किंवा माझं घर झालं पाहिजे, है ना. घर झालं, त्याच्याजवळ बेसिक नीड त्याच्या जसं जसं क्लिअर होत जातील तो पुढच्या स्वप्नावर आपली डिपेंडन्सी वाढवत जातो. एक वेळ अशी येते की त्याच्याजवळ ते सगळं बेसिक आहे ते पण नसते, त्याला रोजचं चांगलं जेवणही मिळत असते, पण त्याला असं वाटते की नाही, माझं कुठंतरी माझ्याकडे काहीतरी असे वस्तू असले पाहिजे जे लोकांना मी दाखवली की माझं श्रीमंती दिसली पाहिजे, या लेवलपर्यंत तो येतो. मग असं वाटतं की माझं साम्राज्य वाढलं पाहिजे, माझ्या मुलापर्यंत ते सीमित न राहता पुढच्या पिढीपर्यंत ते जायला पाहिजे. मग हळूहळू वाटायला लागतं की या पूर्ण जगावर आपलं राज्य कसं येईल, किंवा एखाद्या शहरामध्ये आपलं वर्चस्व कसं येईल. माणसाच्या अपेक्षा जसजशा त्याच्याजवळ असणाऱ्या वस्तूपेक्षा नसणाऱ्या वस्तूत त्याचं सुख जास्त असतं. सोप्या शब्दात, आहे त्या वस्तूपेक्षा त्याच्याकडे नाही त्या वस्तूत त्याचं सुख अडकलेलं आहे. मग धर्माची जिथं व्याख्या येते तिथं त्याचं असं आपण म्हणू शकतो की स्वधर्मामध्ये इतकं विलीन होऊन जा की त्याच्यातच तुम्हाला आनंद असला पाहिजे. इतर मिळणाऱ्या गोष्टीमध्ये चलनवलनासाठी तर ठीक आहे, किंवा जसं आता आपण आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे, तुम्हाला स्वतःचा धर्म पाळता जर आला तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या प्रॅक्टिसमध्ये, तुमच्या आयुर्वेदाच्या अभ्यासामध्ये आणखी गहन कसं जाता येईल याच्यावर लक्ष देता, आणि ते जास्तीत जास्त निसर्गानुकूल कसं होईल. हे पहा, निसर्गाची एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत सगळे भागीदार आहे, पण अधिकारी कोणीच नाही. आपण सगळे भागीदार आहोत पण अधिकार म्हणून कोणी नाही. प्रत्येकानं आपला भागीदारी वाटा निवडला आणि त्याची जर चलनाची त्याची जी भागीदारी आहे ती त्यांनी पार्टिसिपेट केला तर कम्प्लीट जे स्ट्रक्चर आहे, व्यवस्था आहे, ती सुरळीत चालते. एकानेही त्यातली भागीदारी काढली किंवा हे माझं काम नाही आहे, हे माझं कर्तव्य नाही आहे असं म्हटलं तर ती भागीदारी जी आहे ती त्या व्यवस्थेला पोषक ठरत नाही. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही इतर प्राणी पहा, माणूस पहा, निसर्गातील छोट्या छोट्या सर्व गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं तर ते त्याचा रोल कम्प्लीट करत आहे. माणूस तसं करताना दिसत नाही, म्हणून माणसासाठी संहिता लिहिल्या गेल्या. त्याच्या स्वस्ताच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मन इंद्रियापर्यंत आहे, इंद्रियाच्या उपभोगापर्यंत आपण जाऊन पोहोचलो की मग तिथं त्याच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या होत. आपल्या सगळ्यांचे प्रयत्न काय, तू इथं का आला, किंवा तुम्हाला आयुर्वेद शिकण्याची इच्छा का झाली, याचं बेसिक उत्तर आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून भविष्यात सुख मिळालं पाहिजे. आपण सगळ्या सुखासाठीच प्रयत्न करत आहे. ठीक आहे. म्हणजे इवन फक्त आपणच नाही, निसर्गातली प्रत्येक जी चलवस्तू आहे किंवा निसर्ग जो आहे तो सुख प्राप्तीसाठीच पुढे चाललेला आहे. स्वास्थ्य म्हणजे सुखच आहे, इंद्रिय ही सुखच आहे. इंद्रियाची त्याचे विषय ग्रहण करण्याची जी क्षमता आहे ती जसजशी त्याला मिळत जाते जसजसं त्याचा आनंद. एक समजा फळ खाल्लं, त्याला आनंद मिळाला, मग त्याला दुसरं फळ खाऊ वाटते,
गोड खाल्लं तर त्याला वाटतं की थोडं आंबट भेटलं तर, मग तिखट भेटलं तर काय वाटतं, तुरट भेटलं तर काय वाटतं. म्हणजे आहे त्या इंद्रियाने ग्रहण केलेल्या रसाचा आनंद घेणं आणि आनंदाची अतिउच्च सीमा गाठणं, याला काम म्हणू आपण कुठल्याही पद्धतीने. धर्म पहिला झाला. धर्माच्या बाबतीत आपण असा विचार करू की स्वनियंत्रित एक व्यवस्था आहे जी स्वतःहून चालत आहे, तिच्यात आपण भागीदार आहोत आणि आपली भागीदारी जी आहे ती स्वधर्म आहे. मला निहित कर्म काय दिलेलं आहे की मी माझ्या व्यवस्थेनुसार या निसर्गाला पूरक काम करू, या व्यवस्थेला पूरक निर्णय घेऊ आणि माझं जीवन व्यतीत करू. माझे प्रत्येक निर्णय इच्छा अपेक्षा यापेक्षा पुढे जाऊन निसर्गाला अनुकूल असतील. म्हणजे अखिल मानवाचं ध्येय जर असेल किंवा मानवहित जे आहे ते त्याच्यातच आहे. त्याला मानवलक्ष म्हणू आपण. मानवलक्ष काय असलं पाहिजे, या स्वयंचलित यंत्रणा, या व्यवस्थेला स्वयंचलित अबाधित राखून ठेवणं, याच्यामध्ये आपली लुडबुड न करणं, हे आपलं मूळ ध्येय आहे. पण आपण त्या ध्येयापासून भरकटत आहे. म्हणून स्वधर्म शब्द वापरला आणि नंतर या सृष्टीचा एक धर्म आहे ते म्हणजे स्वयंचलित नियंत्रण. तिथं कोणीही मुख्य किंवा मुख्य प्रमुख असं नाही आहे आणि ही एकमेकाला पूरक आहे. झाडाचं पान खाली पडते तर एखादी किडा घेऊन ते कुजवण्याचं काम करते आणि त्याचं पोषण करते, हे त्याची एक यंत्रणा काम करते. काडीचा तुकडा पडला, एखादा पक्षी घेतो आणि आपल्या घरट्यामध्ये ते विनवण्याचं काम करतो, त्याच्यासाठी ती एक यंत्रणा आहे आणि ही स्वयंचलित आहे. याचा कोणी निर्देश करणार आहे का? नाही आहे. मग प्रत्येक जण आपला धर्म पाळत आहे आणि ते स्वधर्म अनुशासित पद्धतीनं पाळत आहे. त्याच्यात कुठेही व्यक्तिगत स्वार्थ नाही आहे. पक्षी त्याच्या पिल्ल्यासाठी घरटं बांधत असताना ते घरटं फक्त 3 महिन्यासाठी बांधतं आणि नंतर मग ते घरटं तसंच पडून राहतं, त्याच्याकडे येऊन सुद्धा पाहत नाही. इव्हन काही पक्षी असे असतात की जे आपल्या नवीन जे पिल्ले तयार होतात त्या पिल्ल्यांचं थोडंसं मोठं झाल्यानंतर त्याची विष्ठा सुद्धा खातात. ठीक आहे, ती त्याच्या स्वयं नियंत्रणाचा, स्वयं अनुशासनाचा एक भाग आहे, स्वधर्माचा एक भाग आहे. आणि हे धर्म निसर्गानुकूल आहे. ठीक आहे, त्याला माहिती आहे की याच्यातून जर ते खाली पडलं तर एखादा दुसरा जो त्याच्यावर अतिक्रमण करणारा प्राणी आहे त्याला त्याचा सुगावा लागेल आणि माझ्या 4 पिल्लांना शत्रुत्व निर्माण होईल, तर त्याला खाईल. ठीक आहे, किंवा त्याचा नाश होईल. म्हणजे स्वतःचं कुळ वाढवणं, स्वतःच्या बीजाचं जे कुळ आहे ते वाढवणं आणि त्याला पुढच्या पिढीला ज्ञानाच्या माध्यमातून ते देणं, हे आपलं खरं तर मूळ स्वधर्म आहे. ठीक आहे, आणि सगळे प्राणी मात्र हे करतात. माणसामध्ये त्यात मानवामध्ये काय वेगळं आहे तर ते ज्ञानाचं ग्रहण या निसर्गाच्या माध्यमातून करत आहे. इतर प्राण्यांना ते स्वयंचलित आहे. प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये एवढाच फरक आहे की याला प्रज्ञा आहे, याला चिंतन आहे, मनन करण्याची क्षमता आहे आणि अर्थ लावण्याची एक विशिष्ट पद्धत याच्याकडे ऑलरेडी होती किंवा त्यांनी ती डेव्हलप केली. कधी कधी इथपर्यंत वाटते की मानव हा या निसर्गाचा एक भाग आहे की बाहेरून कुठून तरी एखाद्या व्यक्तीने याच्या एखाद्या प्राण्यावर केलेला हा प्रयोग आहे, नंतर मानव निर्मिती झालेली आहे, इथपर्यंत विचार कधी कधी येऊन थांबतो. मानवाची निर्मितीचा जर विचार केला तर, कारण इतर प्राण्यांमध्ये एवढं डेव्हलपमेंट नाही, मग माणसामध्येच का झालं? तर कदाचित त्याचे लक्ष बदलण्यासाठी, मानव लक्ष बदलण्यासाठी कदाचित केलेला हा प्रयोगही असू शकते. पण आपण त्या याच्यात पडू नये, कारण की आत्ता तो विषय इथे नाही. तर स्वधर्म हे निसर्गधर्माशी अनुकूल असलं पाहिजे. दुसरं, इच्छा पूर्ण करणं, स्वतःच्या इच्छाचा जे आहे आनंद घेणं, नियंत्रण म्हणजे इंद्रियाचं जे नियंत्रण राखून आनंद घेणं, हे तुमचं धर्म अर्थ काम मध्ये येते. आणि मोक्ष म्हणजे काय तर या सगळ्या तिन्ही स्टेज जे आहे, कारण की काहीतरी अर्थ या शब्दाचा अर्थ नुसतं पैसा नाही. अर्थ या शब्दाचा अर्थ जर पैसा असता तर कदाचित ते कमवण्याचे माध्यम बदलले असते. पण इथं तेवढाच अर्थ न ग्रहण करता प्रेम हा एक अर्थ आहे. ठीक आहे, रिलेशन्स एक अर्थ आहे, किंवा हे पण एक कामी येणार, कारण की प्रत्येक ठिकाणी तुमचा जर पैसा कामी आला असता, अर्थ कामी आलं असतं,
तर रिलेशन्स नसते. आपलं बेसिक युनिट जे आपण विचार केलं की आपलं व्यक्तिगत एक जीवन आहे, एक कौटुंबिक जीवन आहे, एक सामाजिक जीवन आहे आणि त्याच्यानंतर पुढचं मग जे तुम्हाला वाटत आहे त्याच्या पुढची एक स्टेज आहे. मग ते तुम्ही पूर्ण त्याला विश्व एकत्र करू शकता. ठीक आहे. तुम्ही राहता त्या घरात, तुमचं एक स्थान केंद्र तुम्ही आहे, तुमच्या भोवतीचं केंद्र सेंटर तुम्ही आहे. तुमचं आई वडील हे तुमच्या आजूबाजूचे आहेत किंवा पत्नी ही तुमच्या आजूबाजूची आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या घरात राहता ते सगळे घर तुमचं आहे. त्याच्यानंतर पुढचं तुम्ही ज्या व्यवस्थेत आहे, दोन कुटुंबाचा एक भाग आहे, आईकडचं कुटुंब, वडिलाकडचं कुटुंब, त्यातला एक भाग आहे. आणि त्याच्यानंतर जो समाज तुम्हाला प्रतिनिधित्व देत आहे, तुमच्याकडे एक अपेक्षा म्हणून पाहत आहे, त्या समाजाला तुम्ही काय देताय आणि तुम्ही समाजाकडून काय घेताय, त्याचं एक प्रतिनिधित्व, एक सर्कल तुमच्या ऑर्बिट तुमच्या बाजूला आहे. आणि नंतर मग तुम्ही ज्या गावात राहताय किंवा ज्या लोकांमध्ये राहताय ते एक ऑर्बिट आहे. आणि नंतर विश्व आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही कोणी करत नाही. फक्त त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती, समृद्धी याचे मिसकन्सेप्ट लोकांनी लावले की समृद्धी म्हणजे काय आणि श्रीमंती म्हणजे काय, याचे जे पॅरामीटर्स लोकांनी केले हे समाजात चाललेल्या काहीतरी प्रज्ञाप्रदाचे लक्षण आहे. ठीक आहे. आपण आता मोक्षापर्यंत गेलो. याचा जर हे कम्प्लीट ऑर्बिट आपण कम्प्लीट करू शकत असेल निसर्गानुकूल पद्धतीनं तर ते मोक्ष असं मला वाटतं. ठीक आहे. म्हणजे आपण या तिन्ही पद्धतीनं जर विचार केला, चारही लेवलला जर पोहोचेल, म्हणून कदाचित ते लोक जास्त समाधानी असेल. कारण बरेचदा असं होतं की आपण राष्ट्रीय लेवलवर एखादा कार्यकर्ता खूप चांगलं काम करत पण त्याचं घरात, जसं प्रमोद महाजन सारखं झालं की त्याच्या घरातच त्याचा प्रॉब्लेम होता, आहे की नाही. आपल्याला कोणाची हे नाही करायचं. पण ह्या सगळ्या पॅरामीटरवर आपण येऊ शकतो का